गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लेखा कोशागार डिपार्टमेंट पुणे अंतर्गत जी जाहिरात आली होती बघा, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर त्याचा फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो. अंतिम निकाल निवड यादी जाहीर करण्यात आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. बघू शकता तुम्ही, सहसंचालक लेखा कोशागार पुणे डिपार्टमेंट अंतर्गत जी जाहिरात आली होती बघा, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी. तर बघा कधी अंतिम निकाल जाहीर करणार आहे बघा. फायनल रिझल्ट आहे मित्रांनो, हे 8 सप्टेंबर 2025 ला फायनल रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. गुणवत्ता यादी बघा ही. बघू शकता इथं काय सब्जेक्ट दिलेला आहे. कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्ता यादी निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत. बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा कोशागार पुणे विभागातील रिक्त असलेल्या कनिष्ठ लेखा पदासाठी भरण्यासाठी 21/4/2025 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती बघा. 21/4/2025 ला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो. तरी अंतिम निवड यादी बघू शकता तुम्ही. ज्युनियर अकाउंटंट ग्रुप सी एक्झाम होती बघा, 2023-24. बघा, सिलेक्ट लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट. किती जणांचं सिलेक्शन झालेलं आपण बघणार मित्रांनो. इथं रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी, मार्क ऑफ 10 आणि सिलेक्शन कॅटेगरी विथ रिझर्वेशन्स. बघू शकता मित्रांनो किती जणांचं सिलेक्शन झाले, हायस्ट स्कोर किती आहे बघू शकता तुम्ही. बघा, 179 हायस्ट स्कोर आहे मित्रांनो. 179, 178, 174, 173, 173. बघू शकता इथं. आणि वरती दिलेले मित्रांनो कॅटेगरी, ओपनचे 21 जणांचं या लिस्टमध्ये नाव आहे बघा. ओपन कॅटेगरीमध्ये 21 जणांचं नाव आहे याच्यात. बघू शकता पुढं कॅटेगरी एस सी साठी बघा, 9 जणांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही. कॅटेगरी एस टी साठी 5 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. कॅटेगरी व्हीजीएनटी साठी बघा, 3 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. कॅटेगरी एन टी बी साठी बघा, 1 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. कॅटेगरी एन डी सी चे बघा, 2. बघू शकता तुम्ही कॅटेगरी एन टी सी चं बघा, किती जण सिलेक्शन झालेले आहे. 2 जण सिलेक्शन झालेले आहे. कॅटेगरी एन टी डी साठी बघा, 2 जण सिलेक्शन झालेले. कॅटेगरी ओबीसी साठी 13 जणांचं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. फायनल निवड यादीमध्ये कॅटेगरी एस बी सी बघू शकता तुम्ही किती जण सिलेक्शन झालेले आहे. ओबीसी साठी बघा 13 जण सिलेक्शन झालेले आहे. आणि कॅटेगरीमध्ये आणि कॅटेगरी एस बी सी मध्ये बघा 2 जण सिलेक्शन झालेले आहे. कॅटेगरी ईडब्ल्यू एस मध्ये 9 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. कॅटेगरी एस सी बी सीचं बघा 8 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर मित्रांनो यातही फायनल रिझल्ट आहे मित्रांनो. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन, मनापासून अभिनंदन मित्रांनो. तर तुमचं लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं, जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा. ऐन टायमावर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट पण लवकरच जाहीर करण्यात येईल. आणि ज्यावेळेस डेट जाहीर होती मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची, तर त्या दिवसापासून तुम्हाला 8 ते 10 दिवस कालावधी दिला जातो मित्रांनो डॉक्युमेंटसाठी. त्यामुळे तुम्ही आतापासून डॉक्युमेंट, तुमचं जर या यादीत नाव असेल तर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा मित्रांनो. कारण की एक पण डॉक्युमेंट मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस काही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा. परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.